शेवटचा दिवस गोड व्हावा किंवा मरणोत्तर आम्हाला चांगली गती मिळावी यासाठीच प्रत्येकाचा अट्टास चालू आहे। भगवंताचं नामचिंतन करत असाल, परमार्थ करत असाल, भक्ती करत असाल, प्रत्येकाला जशी जशी प्रचिती आली, जसा जसा अनुभव आला, जसं जसं मार्गदर्शन मिळालं, तसं तसं तो आपल्या परिस्थितीप्रमाणे यथाशक्तीनुसार देवाचं कार्य करत असतो, देव कार्य करत असतो। प्रत्येकाच्या बुद्धीप्रमाणे तो करत असतो, प्रत्येकाच्या विचाराप्रमाणे तो करत असतो। आपल्या शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार कोठीची नाही। आणि प्रत्येकाचा जो विचार आहे ना, सगळं काही कार्य करत असताना मला चांगली गती मिळाली पाहिजे, मला उत्तम गती प्राप्त झाली पाहिजे, शेवटच्या वेळेला मला भगवंताचं स्मरण झालं पाहिजे, यासाठी प्रत्येकाचा अट्टाहास चालू आहे। आणि मग भगवंत म्हणतात सोप आहे ना, त्यासाठी काय करा, फक्त माझ्या ठिकाणी मन अर्पण करा। मन आपण कुठे अर्पण करायचं आहे? देवाच्या चरणाशी। आणि भगवंत म्हणतात तुमची बुद्धी जी आहे की नाही, ती बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा, म्हणजे काय होईल, तुम्ही मरणोत्तर मला येऊन भेटाल, सद्गती प्राप्त होईल, उत्तम गती तुम्हाला प्राप्त होईल। या श्लोकावर अर्थ पूजा बांधण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या वाघिवली गावातील हे ठाकरे परिवार, आणि या ठाकरे परिवारावर 1 मे 2025 रोजी एक मोठा दुःखाचा प्रसंग ओढावला गेला। या ठाकरे परिवारावरच नव्हे तर संपूर्ण वाघिवली ग्रामस्थांवर एक मोठी शोककला पसरली। अतिशय दुःखद अशी घटना घडली या ठिकाणी। आपल्या या ठाकरे परिवाराचे दादा कैलासवासी मल्हारी बारकू ठाकरे दादांचं गुरुवार दिनांक 1 मे 2025 रोजी देहांत झालं, त्यांचं दुर्दैवी निधन झालं। खर तर त्यांच्या पश्चात त्यांची धर्मपत्नी असेल दीक्षिताताई, त्यांची दादांची एक लहानशी मुलगी प्रणिती, त्याचप्रमाणे हा संपूर्ण ठाकरे परिवार, अर्थात आई बाबा आहेत, दादांचे भाऊ आहेत, माणिक दादा असतील, ताई आहे ज्योतिताई, रवींद्र दादा असतील, नारायण दादा असतील, सुनील दादा असतील, मनोहर दादा असतील, प्रकाश दादा असतील, उमेश दादा असतील, संपूर्ण हा ठाकरे परिवार आणि ग्रामस्थ मंडळ वाघिवली। ज्या वेळेला एखादा जिवलग मित्राचा मित्र निघून जातो ना, त्यावेळेला त्या मित्राला काय दुःख होतंय ते त्यालाच माहिती असेल। ज्या वेळेला 2 भाऊ एकत्र व्यवस्थितरित्या राहत असतील किंवा एकमेकाच्या विचार विनयामध्ये कार्य करत असतील, त्यावेळेला एखादा सुखात किंवा दुःखात खंबीरपणे उभा राहणारा, पाठीशी उभा राहणारा भाव निघून जातो ना, त्यावेळेला त्या भावाला काय दुःख होत असेल ते त्यालाच माहिती। कालपर्यंत 2 भावांची वाट पाहणारी ताई माझी आता मात्र एकच भावाची वाट पाहावी लागेल। दुसऱ्या भावाची वाट पाहत असताना सुद्धा फक्त वाटेकडे नजर राहील, मात्र ज्या वाटेने माझा भाऊ यायचा तो भाऊ मला कधी दिसणार नाही। प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख असेल आई वडिलांच्या आधी त्यांच्या मुलाने जाणं, त्याच्यापेक्षा त्यांच्या आयुष्यातलं दुसरं, याच्यापेक्षा वेगळं दुःख काय असेल। आणि म्हणून या ठिकाणी गुरुवार दिनांक 1 मे रोजी आपले मल्हारी बारको ठाकरे अर्थात मल्हारी दादा आपल्याला सोडून गेले, आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मल्हारी दादा अतिशय कमी वयाचे होते। वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला। खर तर आपण आपल्या समाजामध्ये कार्य करत असताना आपली एक विचारसरणी अशी झालेली आहे
की आम्ही फक्त वृद्धांच्याच वेळेला प्रवचन आयोजन करावं, वयस्कर माणूस असेल तरच त्याच्या उतर कार्यांच्या वेळेला प्रवचन आयोजन करावं, कीर्तनाचं आयोजन करावं, हरिनामाचं आयोजन करावं, हा विचार थोडा आपण आजच्या काळामध्ये बाजूला ठेवला पाहिजे, बरं का? आणि म्हणून त्यासाठी वयाच्या 38व्या वर्षी दादांनी ऐन तारुण्यामध्ये तुमचा आमचा निरोप घेतला. त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. सर्वप्रथम मी ठाकरे परिवार आणि ग्रामस्थ मंडळ वाघिवली यांचे आभार व्यक्त करतो. त्याला कारण आहे, का आभार व्यक्त करतो? एकीकडे आम्ही फक्त विचार करतोय की वयस्कर माणसांच्या उत्तर कार्यांनाच प्रवचनाचं किंवा कीर्तनाचं आयोजन करावं, अशा विचारामध्ये असताना सुद्धा आम्हाला दुसरीकडे 38व्या वर्षी ऐन तारुण्यामध्ये निरोप घेतलेल्या दादाच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आम्हाला प्रवचन श्रवण होत आहे. आणि ही खऱ्या अर्थानं धर्माच्या दृष्टीने, देवाच्या दृष्टीने, देव कार्याच्या दृष्टीने, धर्म कार्याच्या दृष्टीने आपल्यासाठीही योग्य गोष्ट आहे आणि जे दादा गेले त्यांच्यासाठीही योग्य गोष्ट आहे. आपल्याकडे असलेल्या भ्रमाचं थोडक्यात मी निरसन करतो फक्त, बरं का? 15 दिवसापूर्वी वाडा तालुक्यामध्ये माझं प्रवचन झालं. त्या ठिकाणी प्रवचन सेवा करण्याचा योग आला. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी त्या बाळाने निरोप घेतलेला बाबा. अवघ्या 5व्या वर्षी 5 वर्षाने त्या मुलाचं देहांत झालेलं. त्या 5 वर्षाच्या मुलाची आठवडा आपण साजरा करत असतो. आठवडाच बोलतात ना बाबा त्याला. 7 दिवसानंतर तो कार्यक्रम आपण करत असतो. त्या आठवड्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी प्रवचन आयोजित केलं होतं 5 वर्षाच्या मुलाच्या. आपले विचार करण्याची जी पद्धत आहे ना, ती पद्धत बघा कशी आहे. त्या ठिकाणी त्या 5 वर्षाच्या मुलाच्या आठवड्यांच्या निमित्तानं प्रवचन आयोजन केलं. धार्मिक विचाराची माणसं ती. कुठल्याही प्रकारचा बॅनर नाही, बॅनरवर नाव नाही, कुठल्याही प्रकारची ते प्रवचनाची वाच्यता नाही की प्रवचन आहे म्हणून. तरी सुद्धा त्या ठिकाणी 9 वाजल्यापासून माणसं यायला सुरुवात झाली होती त्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी, त्या आठवड्यांच्या कार्यक्रमासाठी. किती वाजल्यापासून? सकाळी 9 वाजल्यापासून. मीही लांब असल्यामुळे जरा लवकरच गेलो. म्हटलो अर्धा तास लवकर पोहोचलेलं बरं, नाही का? लवकर गेलो होतो आणि तिथे लवकर पोहोचल्यामुळे त्या मंडळीने लगेच सांगितलं, महाराज करा सुरुवात. जे काही होईल प्रवचन 1, 1.5, 2 तास जे होईल ते होईल, सुरुवात करा. ठीक आहे, केली सुरुवात आम्ही. कोणालाही माहिती नाही की प्रवचन आहे म्हणून, पण जशी 9 वाजल्यापासून लोक येत होती तशी ती लोक प्रवचन श्रवणाला बसत होती. ते प्रवचन जवळजवळ 11:15 पर्यंत चाललं. कितीपर्यंत? 11:15 पर्यंत. सांगतो तुम्हाला का. आठवडा असल्यामुळे काही मोठी विधी नव्हती. बरोबर आहे ना बाबा? माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. 11:15 पर्यंत प्रवचन चाललं. 11:15 प्रवचन संपलं. एक विचार आला मनामध्ये, ही 9 वाजल्यापासून आलेली जी मंडळी होती, किती वाजल्यापासून? 9 वाजल्यापासून. त्यांना 12 वाजेपर्यंत तर थांबायचंच होतं, बरोबर आहे की नाही? त्यांना माहिती नव्हतं प्रवचन आहे म्हणून. प्रवचन श्रवणाच्या हेतूने आलेच नव्हते. अचानक त्यांना प्रवचन श्रवणाला मिळालं. मी न सांगता फक्त तुमचा तुम्हीच विचार करा, 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत जी मंडळी बसली असती त्यांनी काय केलं असतं? देवाचं नामचिंतन केलं असतं, संवाद केला असता, संतांच्या विचाराची देवाणघेवाण केली असती. अनेक महिला होत्या. त्या महिलांनी काय जनाबाईचं, कानोपात्र्याचं काय तिथे चरित्र लावलं असतं का? विचार विनिमय केलं असतं का? तुझं काय चाललंय, तिचं काय चाललंय, तिची सून काय करते, तिची सासू काय करते, तुमचं मिटला का, त्या जुना अजून चालूच आहे का, बहिणी मानल्या का नाही मानल्या का, अजून चालूच येतो मॅटर, काय चाललं असतं? मग ह्या गोष्टींमुळे 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत पाप गोळा केला असता का पुण्य गोळा केला असता?
कमीत कमी ज्या माणसाच्या कार्याच्या निमित्तानं आपण येतो ना, त्याच्यासाठी आजच्या दिवसाला आपण काही करू शकत नाही, पण जे काही नामचिंतन घडेल ते तरी करू शकतो. जे काही चांगल्या विचारांची देवाणघेवाण होईल ती तरी करू शकतो. पाप कार्य, द्वेष, मत्सर, तिरस्कार करण्यापेक्षा विचारांची देवाणघेवाण करू शकतो ना. चांगल्या संतांच्या विचारांचा विचार करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो, घेऊ शकतो, श्रवण करू शकतो. आणि शास्त्रामध्ये, पुराणामध्ये ह्या गोष्टीला महत्व दिलेलं आहे. जो माणूस आपल्यातून निघून गेलेला आहे त्या माणसासाठी आपण काही करू शकत नाही. माझं कालचा स्टेटसचा व्हिडिओ होता, तुझ्यासाठी जीव देईन म्हणणारे सुद्धा वेळ आल्यावर बाजूला होतात. देते का कोणी? वेळ आल्यावर सगळे बाजूला होतात, संघ सोडतात. सैनिकांसाठी होता तो स्टेटस. कोणी कोणासाठी काही करत नाही. आजही आपण या ठिकाणी आलोय ना, ह्या ठाकरे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी. आपलं कर्तव्य आहे, आपलं काम आहे भगवंताचं नामचिंतन करणं. त्या ठिकाणी जलदानाचा विषय जर असेल तर ते जलदान करता करता, भगवंताचं नामचिंतन करता करता, नामस्मरण करता करता त्या ठिकाणी जलदान करणं. साधं उदाहरण आहे. एकदा, आता मला 11ची वेळ दिलेली आहे, 11 पर्यंत आपण प्रवचन करणार आहोत. 11च्या नंतर तुम्ही बघा, अनुभव घ्या. आता फक्त आता जे इथे आहेत ऐकायला ते सोडून बाकी नंतर येतील ते, कारण तुम्ही आता ऐकणार आहात. 11च्या नंतर जी वेळ राहील, पिंडाचा कार्यक्रम असेल किंवा जो काही असेल तो नाही ना. 13 वेळ एक नंबर, मस्त. 13 वेळ म्हटल्यानंतर 13वा पिंडच नाही बाबा, 100% खरं आहे. आणि मी तेच म्हणणार होतो, जे काही असेल ते फोटोचं दर्शन घेताना किंवा जलदानाचा विषय जर ठेवलाच तुम्ही, समजा सुट्ट्या नारळावर पाणी किंवा काही अशा गोष्टी जर असतील किंवा नसतील, तर कमीत कमी फोटोचं दर्शन घेताना तरी आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षयमामृतः. महामृत्युंजय मंत्र जर तुमचा पाठ असेल तर एक क्षणभर उभा राहा, तो मंत्र म्हणा. नसेल पाठ, ओम नमः शिवाय म्हणा, ते महादेवाचं स्थान आहे. तेवढी वेळ नसेल, ओम नुसता प्रणवाचा उच्चार जरी केला तरी दादासाठी आजच्या दिवसात आपल्याकडून भरपूर झालं, भरपूर झालं. शास्त्रामध्ये असे म्हटलेलं आहे, पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे, जो माणूस आपल्या घरातून निघून जातो तो 13 दिवस त्याचा आत्मा आपल्या दरवाजाजवळ असतो, आपल्या दारात असतो. त्या 13 दिवस आमच्या घरामध्ये जे काही घडतंय, चालतंय, ते तो पाहत असतो. म्हणून पुराणात उल्लेख आहे, त्या घरामध्ये अतिरुदन करू नये. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय दुःखदायक आहे, पण तरी सुद्धा म्हटलेलं आहे, जर तुम्ही अतिरुदन कराल तर त्या गेलेल्या माणसाला सुद्धा तेवढंच दुःख होत असतं. त्या घरात कोणाचा द्वेष करू नये, मत्सर करू नये, तिरस्कार करू नये, हेवे दावे करू नयेत. जेवढं भगवंताचं नामचिंतन करता येईल तेवढं करा ना. त्याला काय बंधन आहे तुम्हाला सांगा ना. म्हाताराच माणूस पाहिजे ना, वृद्धच माणूस पाहिजे ना, तरुणाच्या ठिकाणी नको. कुठल्या पुराणात आहे असं दाखव मला, कुठे शास्त्रामध्ये येते? हे विचार आपले आहेत. लोक काय म्हणतील? अरे लोक तुम्हाला गाढवावर पण बसू देणार नाही ना, पायी पण चालू देणार नाही. लोकांचा विचार कराल, कधीच यशस्वी होणार नाही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये. जगद्गुरु तुकोबांनी जर लोकांचा विचार केला असता तर गाथा आपल्या हातात असती का? असते. मौली ज्ञानोबांनी जर लोकांचा विचार केला असता तर आज ही ज्ञानेश्वरी आपल्या हातात असती. जे शास्त्रामध्ये, पुराणामध्ये संतांनी सांगितलेलं आहे ना, त्या पद्धतीने चालायचा प्रयत्न करा, त्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करा, त्या पद्धतीने कर्म आचरण करण्याचा प्रयत्न करा. आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, त्या 13 दिवस तुम्ही नामचिंतन करा, भगवंताचं नामस्मरण करा. जेवढं होईल तेवढं नामस्मरण करा. बाबांनी आताच सांगितलं की या ठिकाणी हरिपाठ, भजन चालू होतं.
बरं, त्यासाठी कसा मोठा आवाज पाहिजे, अगदी मोठा भोंगे लावून स्पीकर लावूनच केलं पाहिजे असं काही नाही. आणि मी तर म्हणतो की ते 13 दिवस जे करतात ना भोंगे लावून, त्याला माझा स्वतःचा विरोध आहे. अल्लाह जो भांग लगाए क्या मुल्ला, अल्लाह मुन्ना जो भांग लगाए क्या अल्लाह सुनता नहीं. कबीर महाराज म्हणतात, चिटी के पैरों में घुंघरू बांधा है वो भी अल्लाह सुनता है. तुमच्या मुंगीच्या पायामध्ये घुंगरू बांधाल ना, आता मुंगी किती मोठी आणि तिच्या पायातला घुंगरू किती मोठा, ते पण देवाला आवाज जर जात असेल तर अगदी रोज तेच करायला पाहिजे आणि तसंच करायला पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये. काही गोष्टीचं बंधन पण असावं. आणि म्हणून त्या घरामध्ये जेवढं नामचिंतन करता येईल तेवढं नामचिंतन करावं, जेवढं पुण्यकर्म करता येतील तेवढे पुण्यकर्म करावे असं म्हटलेलं आहे. त्यावेळेला आपला विरोधक जरी आला तरी तो भुकाच्या जाता कामा नये. जर जेवणाच्या वेळेला आला तर वैऱ्यालाही जेवायला घालावं, भुकेल्याची भूक जाणावी, तहानल्याची तहान जाणावी. आणि म्हणून मी पुन्हा एकदा धन्यवाद का देतो या वाघिवलीकरांना, त्याला कारण सांगतो तुम्हाला. आज त्या दादाच्या नावात आपण दान करणार आहोत, ज्ञानदान आणि अन्नदान. बरोबर आहे की नाही? अन्नदान घडणार आहे या ठिकाणी. आपल्या जाण्याच्या दिवसापासूनचा क्रम जो वर्णन केलेला आहे, एक एक दिवशी जे आपण पिंड तयार करतो, 9 दिवसापर्यंत 9 पिंड, दशक्रियांच्या वेळेला ते करतो आपण एकत्रच, बरं का. जसं माणसाच्या उत्पत्तीचं, आईच्या गर्भामध्ये बाळाची उत्पत्ती कशी होते ते जसं शास्त्रामध्ये वर्णन केलंय. पहिल्या महिन्याला काय तयार होतंय, दुसऱ्या महिन्याला काय तयार होतंय, तिसऱ्या महिन्याला काय तयार होतंय, चौथ्या महिन्याला काय तयार होतंय, असं ते शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलंय. तसं पहिल्या पिंडापासून 9व्या पिंडापर्यंत आमच्या गेलेल्या त्या जीवात्म्याचं, त्या प्रेताचं काय काय तयार होतंय, कुठले कुठले पार्ट निर्माण होतात, कुठली कुठली इंद्रिय, कुठली कुठली तत्व निर्माण होतात, ते सुद्धा सांगितलेलं आहे पुराणामध्ये. पहिल्या पिंडाला कोणतं, दुसऱ्या पिंडाला कोणतं, तिसऱ्या पिंडाला कोणतं, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या पिंडापर्यंत पूर्णत्वास जात आहे. आणि 9व्या पिंडाच्या वेळेला त्याला भूक तहान लागते, म्हणून 10व्याला आपण त्याला काय देतो, नैवेद्य देतो ना, घास काढतो ना, पाणी देतो की नाही. शेवटचा पिंड 11वा सांगितलेला आहे. बाकी विधी आहेत पुढे, 12व्या 13व्याच्या दिवशी विधी आहेत, पण सगळं पुढचं काय हे बघून सांगितलेलं आहे. पण 12वा 13वा दिवस दान धर्मासाठी सांगितलेलं आहे, बरं का. आता त्याच्यामध्ये पण कोणाला दान करायचं, कसं दान करायचं, त्या बऱ्याचशा पद्धती आहेत. पुराणात न वाचता आपल्या जगद्गुरु तुकोबांनी जे सांगितलंय, माऊली ज्ञानोबांनी जे सांगितलंय त्या पद्धतीचं दान करा, बरं का. साठी दिलेली आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, माऊली ज्ञानोबा म्हणतात, त्या पद्धतीने आपण दान केलं पाहिजे, त्या पद्धतीने आपण चाललो पाहिजे, वागलो पाहिजे, राहिलो पाहिजे. 13 दिवसापर्यंत तो आत्मा, जीवात्मा आमच्या दारामध्ये असतो. आजच्या दिवसापासून त्याचा प्रवास सुरू होतो यमलोकाकडे जायला त्याला 1 वर्षाचा कालावधी लागतो. त्याच्यामध्ये 16 प्रकारची नगरं सांगितलेली आहेत. जसं आता मला उशीदवरून वाघिवलीला यायला पहिला हाल गाव लागला, कारण मधून आलो मी. नंतर आंबरजा लागला, मडबाजूला गेला, नंतर चिखला लागला, नंतर झापवाडी लागली, शिदगाव लागला, शिरगाव लागला, आणि मग मी वाघिवलीत येऊन पोहोचलो, बरं का. हा जर पावसाळा असता, चिखल्याचा पूल जर बुडला असता, तर मला पर्यायी रस्ता होता, टिटवाळा, गोवेली, नाही का, किशोर असा. या मार्गामध्ये पर्यायी रस्ता नाही. घरापासून यमलोकापर्यंत जी 16 नगर आहे, ती 16 नगरातूनच माणसाला जावं लागते. किती जरी चिखल असेल, काटे कुठे असतील, दगडी असतील, आडवळणीचा रस्ता असेल, पार करावाच लागतो. पर्यायी रस्ता नाही, पर्याय नाही तिथे. फक्त विषय एवढाच आहे, तुमच्या गाठीला पुण्य आहे की तुमच्या गाठीला पाप आहे, त्या पद्धतीने तुमचा प्रवास सुरू होत असतो, बरं का. त्या प्रवासामध्ये तुमच्या बरोबर काय आहे. मुरबाडच्या बाजारला गेल्यानंतर तुम्ही जे खरेदी कराल तेच तुमच्या पिशवीत असेल ना.
तुम्ही जे विकत घेणार तेच तुमच्या पिशवीत असेल की नाही मुरबाडच्या बाजारला गेल्यानंतर. तसं इथे आम्ही बाजार करायला आलेलो आहे, जे खरेदी करू आयुष्यभर तेच आमच्या पिशवीत असते त्या प्रवासामध्ये. पाप का पुण्य? तुमची भक्ती जी आहे ना, तुमचा परमार्थ जो आहे ना, तो त्याच्यावर अवलंबून आहे. आम्ही निर्माण केलेल्या देवांची व्यवस्था आम्ही करतोय, आम्ही निर्माण केलेल्या मूर्तींची व्यवस्था आम्ही करतोय, त्यांना वेळेवर नैवेद्य देतोय, त्यांना वेळेवर आम्ही हार अर्पण करतोय, त्यांना वेळेवर आम्ही फलं अर्पण करतोय. आम्ही निर्माण केलेल्या मूर्तीची आम्ही किती काळजी घेतो बरं. आधी म्हाताऱ्याला दुधाचा चहा द्या आणि मग तिकडे दूध अर्पण करा. मी स्वतः बघितलं, एका पूजेला गेलो होतो, ती 5 फुलं ज्याच्या हातात होती पूजेला आणलेली, आजोबा बाजूला बसलेले, ते बोलतायत, ए दादा, अरे आंब्याची सीझन आहे, आंबा मस्त दिसतो, एक दे त्यातला. तुला एक देव ना, देवाला काय 4च देव का? अरे तुला देवच कळला नाही दादा. या जगामध्ये तुला ज्या देवाने आणले तो देव तुझ्याकडे एक आंबा मागतो, त्याला एक फळ देता येत नाही, आणि तू निर्माण केलेला देवाला 4-4 फळं देतोय. तुला माहिती आहे, खात नाही. भावना आहे, श्रद्धा आहे, केलंच पाहिजे, देऊ नाही का, दिलं पाहिजे. पण ज्या वेळेला आम्हाला निर्माण केलेल्या देवांची आम्ही काळजी घेतोय ना, ह्या जगामध्ये ज्या देवांनी आम्हाला आणलेलं आहे, ज्या देवांच्यामुळे हे जग आम्ही अनुभवतोय, त्या जगामध्ये वागण्यासाठी, जगण्यासाठी ज्या देवांनी आम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे ना, त्या देवांची सेवा ज्या दिवशी आमच्याकडून घडते ना, त्या वेळेला त्या मूर्ती रूपाने असलेला देव आमच्याकडून फळांची पण अपेक्षा करत नाही ना, फुलांची पण अपेक्षा करत नाही, आपोआप कृपा करत असतो. कारण ती सेवा त्याच्यापर्यंत पोहोचलेली असते. बाकी नंतर आहे हो सगळं. आम्हाला आमच्या घरात चालता येत नव्हतं, आमच्या पायामध्ये तेवढं सामर्थ्य नव्हतं. हाताला आईने धरून आम्हाला उभं करून 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 एक एक वाकडं तिकडं पाय पुढे 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 सरकवले आमच्या आईने. घरापासून हाताला पकडून आम्हाला मंदिरापर्यंत नेणारी आमची आई आमच्या या विश्वातला पहिला गुरु आहे. पहिला गुरु, प्रत्येक माणसाचा पहिला गुरु जर कोणी असेल तर आपली आई आहे. घास कसा वळवायचा ते माहिती नव्हतं, ते सुद्धा आमच्या आईने सांगितलं, बाळा हे बघ अशी एवढी शीतं घ्यायची, असा घास वळवायचा. तिला भूक नसताना सुद्धा ती बिचारी स्वतः तोंडामध्ये टाकते, हे बघ असं खायचं, बाळाने खावं म्हणून ती बिचारी खाऊन दाखवत असते. आईला चालता येत नाही का, पण माझ्या बाळाने चालावं म्हणून ती वाकडे तिकडे पडत धडत चालत असते. का? माझं बाळ चाललं पाहिजे. या विश्वातला जर सर्वात मोठा आणि सर्वात पहिला जर आमचा गुरु कोण असेल तर आमची आई. ज्या क्षेत्रामध्ये आम्ही प्रगती करतोय, ज्या क्षेत्रामध्ये आम्ही पाऊल टाकतोय, त्या क्षेत्रामध्ये खाली तंगड्या खेचणारे आमचे अनेक जण असतात. जीवाला जीव देणारे मित्र सुद्धा आपली प्रगती काही वेळेला पाहत नाहीत, त्यांना पाहावत नाही, विरोध करतात, काही वेळेला नकळत तंगड्या खेचण्याचं काम करतात काही वेळेला. पण आपण ज्या वेळेला आपल्या क्षेत्रामध्ये प्रगतीच्या शिड्या उत्तर चढत असतो ना, त्यावेळेला अजून उत्तर शिड्या चढाव्यात, माझ्या मुलाने अजून प्रगती करावी म्हणून देवाकडे प्रार्थना करणारा ह्या जगातला एकमेव देव असेल तर त्या देवाचं नाव आहे भाव. त्या देवाचं नाव आहे भाव. ज्या वेळेला या चालत्या बोलत्या देवांची सेवा आमच्याकडून घडेल ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्यावर त्या तीर्थाला असलेल्या आणि आमच्यावर त्या मंदिरात असलेल्या देवाची कृपा झाल्याशिवाय राहणार झाली पाहिजे, केलं पाहिजे. तिथून भक्तीला सुरुवात होते, तिथून परमार्थाला सुरुवात होते. ज्या दिवशी घरातले देव संतुष्ट होतील त्या दिवशी मंदिरातला देव संतुष्ट होईल, तीर्थक्षेत्रेचा देव संतुष्ट होईल. जगद्गुरु तुकोबांचा जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबांनी तेच केलं ना. समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम केलं, समाज घडवण्याचं काम केलं. चालते बोलते देव घडवले, चालते बोलते देव कसे घडतील गाथेचा अभ्यास करा, मग तुम्हाला कळेल जगद्गुरु तुकोबांचा परमार्थ काय होता आणि काय केला जगद्गुरु तुकोबांनी परमार्थ.
या बाकीच्या गोष्टींना भेक नाही घातली त्यांनी, बाजूला केलं, ते सगळं खोडून काढलंय. हे कर्मकांड आणि बाकीचं हे करा आणि ते करा ना, हे दान करा ते दान करा ना, बरंच काय 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 सगळं बाजूला सारलंय त्यांनी. गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे. एक 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 अभंगाचा अभ्यास करून आम्हाला पुढे 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 आमच्या जीवनाची वाटचाल करता आली पाहिजे. विरोध झाला ना जगद्गुरु तुकोबांना, पण थांबले नाहीत थांबले. जगद्गुरु तुकोबांनी थांबले असते तर 4-4.5 अभंग आम्हाला भेटले नसते, मिळाले नसते. नाहीत थांबले. देवाचं कार्य आहे, धर्माचं कार्य आहे, समाज प्रबोधनाचं कार्य आहे, समाज घडवायचं कार्य आहे. विरोध होणार, पण आपण शांत बसून राहायचं नाही. लोक बोलतात रे काय करावं, लोक टीका करतात रे काय करावं, लोक त्रास देतात रे काय करावं. याला भीक नाही घातली जगद्गुरु तुकोबांनी, अंग हलवत बसले. काय एका मालकाने गाढव पाळलं होतं ओझ व्हायला शेतकऱ्याने. ते गाढव झालं म्हातार, चरता 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 एका विहिरीमध्ये पडलं आणि नेमकं ती विहीर कोरडी लागलं त्याच्या. पण तसं दैव बलवत्तर असल्यामुळे वाचलं बाबा. आणि ते कोरड्या विहिरीमध्ये, विहीर खोल होती, ती कोरडायला लागलं ते जोरात. ग्रामस्थांना कळलं, त्या मालकाला सांगितलं. मालकाने विचार केला काय करावं आता, गाढव तर काढलं पाहिजे. प्रयत्न केला त्याने सगळ्यांना सांगायचा, दादा गाढव काढायचं आहे, जरा मला मदत करा ना. ते कोणी येत नाही. कोण म्हणताय आमची राबणी अजून बाकी, पाणी पडायला लागलं, ते पेटवायचं राहिलेला. कोण बोलते माझ्या बांधावातून माती टाकायची, कोण बोलते माझ्या खांडी बांधायचंय, कोण बोलते निघालो मी कामाला, कोण बोलते माझ्या घरच्या बहिणीकडे लग्न आहे तिथं साडी टाकायला जायचंय, कोण बोलते माझ्या भाचीचा साखरपुडा आहे तिथं मला जावंच लागेल मामा म्हणून सुपारी फोडायला. बरं का, त्यांनी विचार केला कोणच येत नाही. मग शेवटी आता नाहीच, एकट्याचं काम तर नाही. मग त्याने काय केलं माहितीये का, असं सांगितलं की ठीक आहे मग चला आता गाढव ते जर याच्यामध्ये मेलं विहिरीमध्ये तर त्याची दुर्गंधी पसरेल ना सगळीकडे. मग आपण एक काम करून सगळे मिळून गाढव बुजवून तरी टाकू ना. बुजवायचं बोलल्याबरोबर 1000 कामं टाकून सगळे आले. काय समजतंय, माणूस आहे ना. बुजवायचं असेल का तिथे, अरे बापरे. म्हणून मी पुन्हा एकदा ठाकरे परिवाराचा धन्यवाद मानतो. 38 वर्षे दादांनी निरोप घेतला, पण प्रवचन आयोजन केलं म्हणून धन्यवाद मानतो. हे बुडवायचं नाही, हे काढायचा विषय आहे. समजतंय ना. आणि ते विचार आता बाजूला ठेवा, वयस्कर असेल तिथेच. नाही, नामचिंतन घडलं पाहिजे, समाज प्रबोधन घडलं पाहिजे, कुठेतरी जगण्याचा मार्ग आम्हाला मिळाला पाहिजे. जगण्याचा आम्ही जीवनाचा प्रवास कसा करावा, जर मार्गदर्शन आम्हाला हवं आहे तर 100% आम्हाला श्रवणाची गरज आहे. आणि प्रवचन कीर्तन श्रवण आम्ही केलंच पाहिजे. आले सगळे तिथे माती टाकायला, टोपलाभर माती सगळे टाकायला सुरुवात केली. पण ऐका, जसं त्या गाढवाच्या अंगावर टोपलाभर माती पडायची ना, तसं ते अंग झटकायचं. ते जर असं राहिलं असतं, लोक बुजवाला आल्यात, माती टाकतात, काय झालं असतं, बुजलं असतं ते. पण ते असं शांत नाही राहिलं, ते अंग झटकत राहिलं. आणि ऐका ना, अंग झटकत राहिल्यामुळे पाठीवरची माती पायाखाली गेली. कधी गाढव वरती आलं त्याचं त्यालाही कळलं नाही. बुजवायला सगळे आहेत रे. तुकोबांना काय कमी विरोध झाला नाही. सगळं बाजूला ठेवा, जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाला, माऊली ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाला. शांतीब्रह्मनाथ महाराजांनी जे कार्य केलं ते कार्य करा. संत शिरोमणी नामदेव महाराजांनी जे कार्य केलं ते कार्य करा. जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई, मुक्ताबाई यांनी जे कार्य केलं ते कार्य करा. या कलियुगामध्ये माणसाच्या उद्धाराचा एकमेव मार्ग जर असेल तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे. देवाची द्वारी उभा क्षण हरी तेणे मुक्तीच्या ही साधी द्या. हरी मुखे म्हणा पुण्याची कळना. आम्हाला परमार्थ करायचंय, आम्हाला भक्ती करायची आहे, आम्हाला देव कार्य करायचंय, आम्हाला धर्माचं कार्य करायचं आहे. सोपं आहे ना. भगवंत काय म्हणतात, अरे फक्त मन मला अर्पण कर,
मयव मन अधस्व मय बुद्धी निवेश हा निवेशी स्थिती मयव आता रुद्वन संशय हा. उत्तम गती प्राप्त व्हावी असं वाटतंय ना. सुखाची अपेक्षा सर्वांनाच आहे, पण सुख मिळत नाही. दुःख कोणालाही नको असतंय, पण दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही. आमच्या आयुष्याचं, आमच्या जीवनाचं हे धागा, आमच्या आयुष्याचं हे जीवनाचं वस्त्र निर्माण करतानाच त्या विधात्याने अशा प्रकारे हे वस्त्र निर्माण केलेलं आहे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जरतारी हे वस्त्र मानसा तुझी या आयुष्याचे. मुखी अंगरी लहानपणाची वन रंगीत वसने तारुण्याची. वृद्ध शालती उरे शेवटी लेणे वार्धक्याचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. आमचं जीवनच असं आहे ना की दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. दीड-दोन भाकरीची शिदोरी घ्यावी, घराच्या बाहेर पडावं, गाडी मिळावी म्हणून धावपळ करावी. त्यातही जर गर्दी असेल तर कसं तरी लटकून बसावं. त्यात कोणाचा पाय लागला, कोणाचा पाय लागला, कोणाचा धक्का लागला, कोणाचा धक्का लागला, 2 शब्द ऐकावेत. तिथे जाऊन परत काय काम मिळतंय काय नाही, काय वाटेल आहे काय नाही, कुठे नोकरीला असेल, धंद्याला असेल, कुठे काय अधिकारी मोठे असतील त्यांच्या हाताखाली काम करायचं असेल, काय 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 सहन करावं लागतंय. हे सगळे धके चपेटे सहन केल्यानंतर संध्याकाळी येताना 2-5 रुपये हातामध्ये मिळतात. त्यात कुठे आमच्या पोटाची खळगी, आमच्या मुलाबालांच्या, आमच्या संसारासाठी ते लावले जातात. एक धागा सुखाचा ठेवलाय ना, त्या एक धागा सुखाच्या धागेकडे बघून आम्ही 100 धागे दुःखाचे सहन करत असतो का? एक धागा सुखाचा आमच्या आयुष्यात आहे, त्याची आमची भेट होईल. कसं निर्माण केलंय भगवंताने बघा. अनेक प्रकारची वस्त्र निर्माण केलेले आहेत, एकासारखं दुसरं नाही. या वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन. कुणासही नाही दिसले त्रिखंडात या, नाही दिसले हात विणकऱ्याचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेगळा कुंभार. घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. चांगली गती मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय, सुख मिळावं म्हणून प्रयत्न करतोय, समाधान मिळावं म्हणून प्रयत्न करतोय. आम्हाला दुःख किंवा सुख हे आमच्या कर्मामुळे अवलंबून होत असतंय, प्राप्त होत असतंय, दुसरं कोणामुळे नाही. पूर्वी अशी बालांची घरं पाहायला मिळायची, त्या बालांच्यावर असे मस्त की मणी पाहायला मिळायच्या. त्यातली एक म्हण, पेरावे तसे उगवते. बरोबर ना? पेरले ते उगवते. आम्ही जी कर्म करतोय ना, जे पेरतोय ना तेच उगवतंय. पेरतोय तेच उगवतंय. वाल जर पेरले असतील तर मूग आणायला जातील का लोक शेतावर? वालच ना. झेने पेरली तर झेनेच ना. झेने पेरून जर रत्नाला तर आश्चर्यकारकच होईल ते. वाल पेरून जर मूग आला तर आश्चर्यकारकच होईल ना, ते आश्चर्यच होईल ना ते. दुर्दैव आहे, आम्ही वाईट कर्म करून सुद्धा सुखाची अपेक्षा करतोय. आम्ही नको त्या प्रकारे आचरण करून धर्म सोडून वागतोय, नीती सोडून वागतोय, नीती सोडून जगतोय, धर्म सोडून जगतोय, तर सुद्धा सुखाची अपेक्षा करतोय. संत म्हणतात ना, पेरले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते तरी मग कर्कश बोलणे ते काय निमित्त. ही सगळी सूत्र आमच्या हातात आहेत. कर्मावर सगळं अवलंबून आहे. सुख का दुःख कर्मावर, सद्गती का अधोगती कर्मावर. कर्म केले पाहिजे. आणि शरीर जात हे अघव हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा. काय काय मार्गदर्शन करावं लागलं. इंद्रिय जे जे म्हणते ते, त्याची पुरुष जे करते ते तरलेची न करते विशेष. करणारा मी आहे. म्या बोलिविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हलेचे जगाते चाले. कार्यकरण तुला केलेलं आहे. पुढे कर्म केली पाहिजे. गाडी खालून चालणारा कुत्र्याला वाटतंय की गाडी मी ओढतोय म्हणून. काय त्या साठीच्या खालून जो कुत्रा चालतो की नाही गाडीच्या, त्याला असं वाटतंय मी चालतोय म्हणून गाडी पुढं पुढं चालली. त्या कुत्र्याचे विचार ज्या टायमाला एका
बैलाला समजताना तो बैल जेव्हा त्या कुत्र्याच्या चालता चालता पेकाडात आणतो का नाही लाथ, तेव्हा ते कुत्र ओरडत बाजूला जाते आणि लांब वर गेल्यानंतर बघतय मी नाही तरी गाडी चालली. काय कर्मयोगे सकाळ मिळाली एके स्थळी जन्म आली, ऋण मंदाच्या गाठीत कर्म केले पाहिजे. अन्न वस्त्र आणि निवारा या 3 गरजा माणसाच्या महत्वाच्या आहेत. तुम्ही काय खाताय त्याच्यावर तुमची पुढची क्रिया अवलंबून आहे. पंचपक्वान्न खाल्लं तरी पोट भरतंय आणि चटणी भाकरी खाल्ली तरी पोट भरतंय. ती कशी कमवायची, कशी आणायची आणि कसं पोट भरायचं हे विचार आपल्यावर अवलंबून आहे. तुम्ही 200 रुपयाचा ड्रेस घेतला तरी अंग झाकतंय आणि 10,000चा ड्रेस घेतला तरी सुद्धा अंग झाकतंय. तुम्ही साध्या घरामध्ये राहिलं तरी निवारा आहे, करोड रुपयाच्या घरामध्ये राहिलं तरी निवाराच आहे. कसं राहायचं हे तुमच्या विचारावर अवलंबून आहे. कसे विचार आहेत आमचे, कर्मावर सगळं काही अवलंबून आहेत. ऐका, कर्म इंद्रियाधीन आहेत. कर्म कोणाच्या अधीन आहेत? इंद्रियाधीन आहेत. डोळे पाहताना दिसतात, कान ऐकताना दिसते, तोंड बोलताना दिसते, हात काम करताना दिसते, पाय चालताना दिसतात, प्रत्येक तत्व कार्य करताना दिसते. कर्माचे प्रकार अनेक आहेत. जेवढी माणसं तेवढ्या प्रकारची कर्म, तेवढ्या प्रकारचे विचार. एका विचाराची नाहीत म्हणून तर काही काळ जमत नाही. भावा भावाचं पटत नाही, बाप मुलाचं पटत नाही, भावा बहिणीचं पटत नाही, बायको नवऱ्याचं पटत नाही, शेजाऱ्याचं पटत नाही, कुटुंबाचं पटत नाही, गावाचं पटत नाही. विचार एक नाहीत ना, भिन्न विचार आहेत. कर्माच्या पद्धती अनेक आहेत, कर्म करण्याच्या पद्धती अनेक आहेत. कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान, नाक, त्वचा, डोळा, जिभ. कर्मेंद्रिय आहेत. वाचा, पाणी, पाद, शिक्षण आणि गुद. विषय पंचकाय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. कर्म करणारी इंद्रिय, कर्म करणारी तत्व अनेक आहेत. कर्म करून घेणारे अनेक आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा कमी आहेत का? आयुष्यामध्ये जी काही कर्म करतोय ना, शेवटी त्याचे 2च प्रकार पडतात, पुण्य किंवा पाप. पाप किंवा पुण्य. काय करायचं ते आमच्यावर, काय गोळा करायचं ते आमच्यावर, आणि त्याच्यावर काय माहितीये का, आमची पुढची गती अवलंबून आहे. म्हणून आमची गती इंद्रियांवर अवलंबून, आपलं कर्मावर अवलंबून आहे. कर्म इंद्रियांवर अवलंबून आहे. इंद्रिय मनाच्या अधीन आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा. राजा बोलत अशी प्रजा कार्य करते ना. मनाकडं आलं की लगेच इंद्रियांकडे येते. आधी कुठलीही गोष्ट मनाकडे येते. मत परिवर्तन करायचं असेल तर पहिले मन परिवर्तन करावं लागतंय. त्याला माहितीये त्याचं मत आपल्याला 100% भेटूच शकत नाही. मग जाऊन अर्धा 1-2 तास बसणार, 2-4 दिवस सतत जाऊन बसणार, मागच्या गोष्टीची आठवण देणार. 10 वर्षापूर्वी तुम्हाला असा त्रास दिला, विसरले की काय? तुझी आणि त्याची अशी झालती, विसरलं का काय? तुम्हाला तो त्रास दिलेला, कधी तुम्हाला चांगलं बोललंय, कधी तुमच्या कार्यामध्ये कधी मदत केले? मत परिवर्तन करण्यासाठी आधी मन परिवर्तन केलं पाहिजे. 2-3 दिवस मनामध्ये त्याच्या नको ते भरवल्यानंतर मग तो बोलतो. आता मरण पण त्याच्या बाजूला जाणार नाही. आता बोलतो मत परिवर्तन झालं. आमचं मन परिवर्तन करायचं आहे ना, मत परिवर्तन करायचंय ना, तर त्यासाठी आम्ही पहिले मन परिवर्तन केलं पाहिजे. त्या मनामध्ये परिवर्तन जर करायचं असेल तर आपल्या हातात ते सामर्थ्य नाही. त्यासाठी सारथी श्रीकृष्णच पाहिजे. त्याला जर आवरायचं असेल तर कोणी आवरेल का? हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना डोलं उडायला लावलं जंगलामध्ये. काय बाबा, खरं आहे की खोट आहे? त्यांनी विचार करायला पाहिजे होता, जर जंगलात बसलोय, रानात बसलोय, तर एखादी हरिंद काय पैंजण घालून येणार नाही, घुंगरू बांधून येणार नाही. घुंगरांचा आवाज आहे, पैंजनाचा आवाज आहे, मग आपण डोळे न उघडलेच बरं ना. पण ते मन सांगते अर्ध उघड ना, तुला कुठं अख्खं उघडायचे? अर्धे उघडलेले डोळे सगळे कधी उघडले पत्ता लागला नाही. उघडलेले डोळे मिटता आले नाहीत. याला मन म्हणतात. मन वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया फिर येतं पिकावर. आणि म्हणून मन परिवर्तन जर झालं पाहिजे ना, तर त्यासाठी आधी मत परिवर्तन जर झालं पाहिजे असं वाटत असेल तर त्यासाठी आधी मन परिवर्तन झालं पाहिजे.
एखादा मुलगा जर व्यसनाधीन झाला तर बापाने आईने किती जरी देवाला नवस केले तरी त्याच्या मनामध्ये परिवर्तन होईल का? जगद्गुरु तुकोबावाचा मग कळेल तुम्हाला नवस का असतो तो. किती सत्यनारायण घातले त्यांनी तरी मनामध्ये त्याच्या परिवर्तन होईल का? सत्यनारायण घालणाऱ्यांनी सुद्धा जगद्गुरु तुकोबावाचा मग कळेल कोणची नाव बुडाली ना, कोणचा प्रसाद खाल्ला नाही ना, कोणाच्या प्रसादामुळे कोण गेला, सगळं कळेल. काय ज्या दिवशी त्या मुलाला कळेल ना मी करतोय हे चुकीचं आहे, वाईट आहे, त्या दिवशी तुम्हाला नवस करायची गरज लागणार नाही. त्या दिवशी तुम्हाला सत्यनारायण घालायची पण गरज लागणार नाही. आपोआप परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. खरं प्रवचनाची गरज आहे कोणाला आज, वृद्धांना की तरुणांना? आज आम्हाला आमच्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अवस्था पाहायला मिळते. तरुणांना गरज आहे प्रवचनाची, कीर्तनाची, की वृद्ध माणसांना गरज आहे? दुर्दैव आहे आमचे तरुण प्रवचन चालू असताना बाजूला मोबाईल मध्ये बोटा घालत बसतात पण प्रवचनाला येऊन बसत नाहीत. दुर्दैव आहे आमचे तरुण बाजूला कुठेतरी काहीतरी चर्चा करत बसतात पण कीर्तनाच्या वेळेला कीर्तनात येऊन बसत नाहीत. अरे ज्या हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेशिव छत्रपतींनी पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय ना, ते राजेशिव छत्रपती सुद्धा जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनात जाऊन बसायचे, श्रवण करायचे, ऐकायचे. आणि म्हणून ते छत्रपती घडले, म्हणून छत्रपती घडले. आमचे तरुण संध्याकाळच्या वेळेला धरून आणावे लागतात. कारण काय? आम्ही जिथे पाहिजे तिथे नाहीत ना, पाहिजे तिथे नाहीत. आणि म्हणून हे सगळं मनावर अवलंबून आहे. मनाची अवस्था मांडत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे मन चंचळ हाती येऊ देईना गुरुचे बळ. एवढं चंचल आहे ते. म्हणून या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना भगवंत आम्हाला म्हणतात, मयव मन अदत्स्व मय बुद्धी निवेशय हा निवेशेष्यसी मयव तरोधवना संशय. त्या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, आगा मानस हे एका माझ्या स्वरूपी वृत्तिक करुणे घाले निष्ठंक बुद्धी निचेशी ये दोन्ही सरशी मज माझी प्रेमीशी रेगाली तरी पावसी माती तुगा जे मन बुद्धी ही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काय मी तो ऐसे उरे. वेगळं पण राहतंय. एकदा देवाच्या चरणी लीन झाला, मनुष्य एकरूप झाला, तल्लीन झाला, वेगळं पण राहतंय. का सरिता गंगेशी मिळाली मिळणी मागे एकची झाली, मग जरी ती वेगळी केली तरी होणार नाही सर्वता. अनेक नद्या सागराला जाऊन मिळतात पण सागराला जाऊन मिळालेली नदी आम्ही वेगळी करू शकत नाही. करू शकतो का? हे आमचं वात्सा नदीचं पाणी, आमचं काळू नदीचं पाणी, ते आमचं उल्हास नदीचं पाणी करू शकतो वेगळं? सागराला जाऊन मिळाल्यानंतर सागर रूप होती, ती त्या स्वरूपास प्राप्त होते, ती वेगळं रूप उरत नाही. आम्हाला जर त्या देवाच्या तत्वाशी एक व्हायचं आहे ना, त्या देवाशी जर एक व्हायचं आहे ना, तर आम्ही मनापासून जे कार्य करू ते मनापासून केलं पाहिजे. मयव मन अधत्स्व मय बुद्धी निवेशय हा. बुद्धी देवाच्या चरणी स्थिर करा. आम्हाला भगवंताने बुद्धी दिलेली, ते बुद्धीचा वापर आम्ही कसा करतो बघा बरं. काय करतोय बरं बुद्धीचा वापर? कुठे बुद्धी आपली काय कार्य करते बरं बुद्धी आपली? 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर हा नरदेह, हा मनुष्यदेह मुक्तीचा मार्ग आहे, मोकळा होण्याचा मार्ग आहे, उद्धार करून घेण्याचा मार्ग आहे, देवाची प्राप्ती करून घेण्याचा मार्ग आहे, देवाचं नामचिंतन करून घेण्याचा मार्ग आहे. उभ्या करण्याचा निर्माण केला, विशेष बुद्धी दिली, विशेष जाणीव दिली, जगण्याचं स्वतंत्र दिलं. परा पच्छंती मध्यम आणि वैखरी या चारही वाचा नरदेहाला दिल्या, मनुष्यदेहाला दिल्या. गोठ्याच्या बाजूला पेंड्यांचा ढीग आहे. बैलाला भूक लागली पण बैल सांगू शकत नाही मालका एखादी बुड्डी टाक रे बाबा, लय भूक लागली, सांगू शकतो बैल. ते कुत्र बिचारा 4-5 घरं फिरतय, ते इकडे तिकडे पाहतय पण कुठल्या बाईला सांगू शकत नाही की सत्कोर भाकर तरी दे मला, मिळाली संधी की उचलून पडतय ते, पण बोलू शकत नाही भूक लागले जरा एखादी सत्कोर भाकर मला दे. वैखरी आम्हाला दिलेलं आहे भगवंताचं नामस्मरण करावं म्हणून. भगवंत
समर्थाचं नामचिंतन करावं. काय करतोय आम्ही? मनाची आवड काय आहे आमच्या? चांगलं आवडतंय की वाईट आवडतंय? मन कुठे रममाण होतंय आमचं? आणि किती स्वार्थी व मनुष्य, कलियुगातला माणूस किती स्वार्थी आहे. एक बाई मुरबाडच्या बाजारला गेली, त्या ठिकाणी भाजीपाला घ्यायला गेली ती खरं तर, पण ते गेल्यानंतर त्या समोरच तिने एक कपड्याचं दुकान बघितलं आणि त्या कपड्याच्या दुकानात जाऊन बसली ती बाई. तिथे साड्यांचं दुकान होतं आणि साड्यांच्या दुकानात जाऊन बसली. आता साड्यांच्या दुकानात जाऊन बसल्यानंतर त्या साड्या काढायला सांगितल्या. बरं का, किती स्वार्थी माणूस आहे बघा. स्वतःचा स्वार्थ शोधण्यासाठी दुसऱ्याला किती नुकसान झाला, किती त्रास झाला तरी त्याचा विचार करत नाही. आणि ती बाई जशी त्या कपड्याच्या दुकानात जाऊन बसली तशी त्याने पण साड्या दाखवायला सुरुवात केली. 200 रुपयापासून साडी दाखवायला सुरुवात केली. 200, 250, 300, 500, 700, 800, 1000, 2000, 3000, 5000 पर्यंत त्याने साडी दाखवल्या माऊली, पण तिला काही पसंत आल्या नाहीत. नाही पसंत आल्या. अर्धा तास झाला. तेव्हा शेवटी 10,000 पर्यंत त्यांनी साडी काढली. शेवटची त्याच्या दुकानात असलेली साडी नाही पसंत आली. शेवटी हात जोडले त्यांनी, म्हणे माऊली तुमचा खूप वेळ मी घेतला, तुमच्या आवडीची साडी माझ्या दुकानात तुम्हाला मिळाली नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. ती बाई बोलते, कशाला माफी वगैरे मागताय तुम्ही पण ना, पण तुमच्या आवडीची साडी माझ्या दुकानात नाही मिळाली तुम्हाला, त्याबद्दल मला खंत वाटते ना. म्हणे असं काय नाही, मी ऍक्च्युली आले होते भाजीपाला घ्यायला, पण तुमची एसी चालू बघितल्यानंतर म्हटले चला जाऊन जरा बसावं. आता बसायचं म्हणून साड्या दाखवायला सांगितल्या. स्वार्थी मनुष्य स्वतःच्या स्वार्थासाठी काही करेल. एकाला विचारलं काय रे बाबा, तुला जेव्हा टेन्शन येतं, जेव्हा चिंताग्रस्त होतो घरामध्ये, ज्या वेळेला तू वैतागलेल्या अवस्थेत असतो, ज्या वेळेला तुला घर खायला धावतं असं वाटतंय, त्यावेळेला तू काय करतो? काय नाही म्हणे, मंदिरात जातो. कधी जातो? कीर्तन संपायला 15 मिनिटं बाकी आहेत तर जातो. प्रवचन असेल, प्रवचन संपायला 15 मिनिटं बाकी आहेत तर जातो. आणि मग फक्त 15 मिनिटं ऐकतोय? नाही, ऐकत नाही. बाहेर जायचं, ज्या चपला असतात त्या इकडे तिकडे करायचं, सगळं याची त्याला त्याची याला, आणि बाजूला बसायचं. आणि मग कीर्तन संपलं का त्यांची मजा बघत बसायची. त्यात मला आनंद वाटतो, मग माझं सगळं दुःख मी विसरून जातो. कलियुगातला माणूस, आपला विषय असा आहे, मनाला माणसाच्या काय आवडतंय, काय आवडतंय माणसाच्या. सगळं जाऊ द्या. पूर्ण दिवसभर जर आपल्या हातात मोबाईल दिला तर तुम्ही कीर्तन ऐकाल का रील्स बघत बसाल? पूर्ण दिवसभर जर तुम्हाला टीव्हीचा रिमोट तुमच्या हातात दिला तर तुम्ही सिरियल बघत बसाल, पिक्चर बघत बसाल का संत जनाबाई, कान्होपात्र, बहिणाबाई बघत बसाल? काय आवडतंय माणसाला? आणि म्हणून माणसाच्या मनाप्रमाणे माणसाची आवड असते. ते मन आपण काय केलं पाहिजे? देवाच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. देवाच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. बुद्धी देवाच्या चरणी स्थिर केली पाहिजे. आपण मयेव मनादस्व मय बुद्धी निवेशः निवेशिष्यसी मयवात रोधवन संशयः. एकदा ते एक रूप झालं ना, तिथे एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. वेगळं पण जर उरलं नाही ना, तर तिथे मी तो ऐसे उरे असं म्हटलेलं आहे. बरं का? मी तू काय उरणार आहे का तिथे? मी पण काय, तू पण काय उरणार आहे का? मी तूपणाची झाली बोलवणा एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. मी तूपणाची झाली बोलवणा. मिठाची निर्मिती त्या पाण्यापासून आहे. लवण मेलविता जले. पण त्या मिठाचा जर पाण्याशी संपर्क आला ना, तर वेगळं रूप उरत नाही त्याचं. त्याला माहिती माझी निर्मिती कोणापासून आहे? पाण्यापासून. त्याच्याशी जर एकरूप झालो मी, त्याची जर मला संग झाला तर माझं वेगळं पण उरताच कामा नाही. ज्या दिवशी देव कळतोय ना आम्हाला, ज्या दिवशी देव काय याची अनुभूती, आत्मा प्रचिती आम्हाला येते ना, त्या दिवशी आमचंही वेगळं पण उरत नाही. फक्त आम्ही आमच्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना एवढा विचार केला पाहिजे, देव पाहण्यासाठी नाही. आम्हाला जो नरदेव मिळालेला आहे ना, तो देव पाहण्यासाठी नाही, देव होऊन देव पाहण्यासाठी. देव पाहण्यासाठी जेवढी आम्ही धावपळ करतोय ना, देव पाहण्यासाठी जेवढे आम्ही प्रयत्न करतोय ना, देव पाहण्यासाठी जेवढा आम्ही अट्टास करतोय की नाही,
त्यापेक्षा अधिक 8 तास जर आम्ही देव होण्यासाठी केला ना, तर बसल्या जाग्यावर त्या देवाची प्रचिती आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. बसल्या जाग्यावर फक्त ते झालं पाहिजे, केलं पाहिजे ना. नाही, देवाचं कार्य करायचं आहे ना, तर जगद्गुरु तुकोबांनी तुम्हा आम्हाला घडवलं. 450 वर्ष झाली जगद्गुरु तुकोबांनी गाथा दिलेली नाही, आहे की नाही. आमच्यासारख्या तरुणांपर्यंत ती गाथा, ते विचार, ते मार्गदर्शन आणण्याचं काम बाबा तुम्ही केलं की नाही. तुमच्यासारख्या माणसांनी जर टिकवलं नसतं, आणलं नसतं, सांभाळलं नसतं, तर आम्हाला गाथा पण माहिती नसती ना. माहिती असती. 750 वर्ष झाली माऊलींनी ज्ञानेश्वरीची रचना केलेली, ज्ञानेश्वरी दिलेली आम्हाला. त्या ज्ञानेश्वरीचं मार्गदर्शन, ती ज्ञानेश्वरी आज आमच्या तरुणांसारख्या, आमच्यासारख्या तरुणांच्या मांडीवर यायला कारण काय आहे. तुम्ही सांभाळली, तुम्ही तो अभ्यास केला, ते मार्गदर्शन आमच्यापर्यंत पोहोचवलं म्हणून ना. मग आम्हाला जर पुढे कार्य करायचं तर आम्ही काय करावं, जे तुम्ही आम्हाला सुपूर्त केलंय ना, ते आम्ही पुढच्या पिढीला दिलं पाहिजे.